रविवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी नाशिक येथे पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान 50 महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटक नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे, कार्यक्रमाध्यक्ष नाशिक महापौर माननीय हिमगौरी आहेरडके, प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सचिव मीनाक्षी पाटील, शिक्षणाधिकारी योजना नाशिक जिल्हा परिषद माननीय सरोज जगताप, नाशिक ग्रामीण पोलीस उपाधीक्षक माननीय वासुदेव देसले, सूची फाउंडेशनच्या संचालिका सुवर्णा भावसार, कलासाई पैठणीच्या संचालिका माननीय अश्विनी शिंदे, डॉक्टर मच्छिंद्र मुंडे संचालक, तृप्ती हर्बल अँड बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सातारा व विशेष उपस्थिती स्टार प्रवाह चॅनलवरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील बालकलाकार साऊ तक्षा शेट्टी, चिंतामणी भाऊसर आहिरे अकॅडमी मुंबई संचालक तथा समाजसेवक योगेश जाधव, स्टार्टअप कंपनी मेंटोर मोहन हिंदोळे संचालक आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी सातारा व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक पुष्परत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे उपस्थित होते। सुरुवातीला महामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। नंतर कार्यक्रमाचे आयोजक पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे व संस्थेच्या सचिव सोनाली आनंद आहिरे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानपत्र व मानवस्त्र देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी करताना असे सांगितले की पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरवर्षी 50 ते 55 कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करते। तसेच मातृदिन व प्रशासकीय अधिकारी व प्राध्यापक, महाराष्ट्र पोलीस झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करते। महिला ही कुटुंबामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते। प्रत्येक मानवाच्या जडणघडणीत महिलाची महत्त्वाची भूमिका असते। महिलांचे महत्त्व विशद केले, महिलांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। म्हणून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरवर्षी महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा करते। कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे यांनी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवा संस्था वाहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे अभिनंदन करून कौतुक केले। प्रत्येक क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करते व संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचे कार्य खरोखर वाखण्याजोगे आहे। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सचिव मीनाक्षी पाटील यांनी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही मागील 10 वर्षांपासून समाज साहित्य व शिक्षण या क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहे आणि तेही भारताला भूषवह वाटावे असे कार्य आहे। संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांचे कौतुक केले। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक वासुदेव देसले यांनी महिला व पुरुष ही किती महत्त्वाचे हे नमूद केले, पण महिला दिनाच्या ऐवजी महिला आयुष्य साजरे करायला पाहिजे। आई, बहीण, मैत्रीण तसेच इतर सर्व महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शिक्षणाधिकारी योजना नाशिक जिल्हा परिषद सरोज जगताप यांनी प्रत्येक महिलेने स्वतःच्या घरापासून आपल्या मुलांवर योग्य संस्कार दिले तर भारतामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार नक्कीच कमी होतील असे यावेळी स्पष्टपणे सांगितले। तसेच स्वतःच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विविध महामाता महापुरुष यांचे आदर्श घ्यायला पाहिजे हे जीवनातून त्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर मच्छिंद्र मुंडे संचालक तृप्ती हर्बल अँड बायोटेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांनी सांगितले की स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे। तसेच सातारा व पुणे या ठिकाणी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीला पाठबळ देऊ। महाराष्ट्रातून अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोपरगाव, कोळपेवाडी, सिन्नर, दिंडोरी, जळगाव, धुळे, अहिलानगर आदी विभागातून महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या। त्यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्री पुरस्कार, पुष्परत्न काव्य गौरव पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। विविध क्षेत्रात ज्या महिला काम करत आहेत, अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत, त्या सगळ्या महिला रत्नांचा सत्कार करण्यासाठी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले व्यासपीठावरील डॉक्टर मीनाक्षी पाटील, त्याचबरोबर सरोजजी जगताप, सुवर्णाताई भावसार, अश्विनीताई शिंदे, मच्छिंद्रजी मुंडे, वासुदेवजी देसले, त्याचबरोबर तक्षा शेट्टीजी, आनंदजी आहिरे आणि सोनालीताई आहिरे या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केले आहे ते ज्यांनी विविध विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या मधून मंत्रालयापर्यंत पोहोचलेले जे विद्यार्थी आहेत आणि अनेक क्षेत्रात आज त्यांचे विद्यार्थी काम करत आहेत ते आनंदजी आहिरे सर, उपस्थित सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्याला मनात विचार आला असेल
की 8 मार्च आधी झाला आणि आज कार्यक्रम होतो आहे, आज शुभेच्छा देते आहे. परंतु मी नेहमी सांगते आणि प्रत्येक कार्यक्रमात सांगत असते की महिला दिन हा फक्त एक दिवसापुरता नसावा, की 8 मार्च आला की आपण खूप महिलांचे पुरस्कार देऊन गौरव करतो, विविध कार्यक्रम करतो. म्हणजे आम्हाला तर वेळच पुरत नाही की आता ह्या कार्यक्रमाला जायचं की इकडच्या कार्यक्रमाला जायचं, अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होते. परंतु आज करण्याच्या मागे हा उद्देशच असा आहे की 365 दिवस महिलांचा सन्मान हा झाला पाहिजे. कारण आपण बघतो की हा फक्त सन्मान. आज पुष्परत्न बहुउद्देशीय संस्था याचे संचालक संस्थापक प्राध्यापक आनंद अहिरे साहेबांनी जो 8 मार्च औचित्य साधून महिलांचा या ठिकाणी सत्कार केला आहे. सर्व क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून त्यांना एक प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं असं कार्य ते अविरत करत असतात. दरवर्षी अशा कार्यक्रमाचं त्यांचं आयोजन असतं आणि ते निश्चित कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांचा उचित सत्कार करून महिलांमध्ये प्रेरणा निर्माण करून त्यांचे जीवनमान जे अत्यंत आदराने आणि आपल्या यशस्वीरित्या पूर्ण होईल अशा भूमिकेतनं या ठिकाणचे कार्यक्रम असतात. या कार्यक्रमामध्ये सर्व क्षेत्रातला इव्हन शेतकरी देखील आमच्या एक भगिनी आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार अहिरे सरांनी केला. निश्चित कौतुकास्पद आहे. लहान कलाकार असतील, शिक्षक वर्ग असतील, प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा कलागुणांचा वाव त्यांना जो या ठिकाणी त्यांना दिसला. एक आदिवासी संघटनेच्या आमच्या इगतपुरीच्या महिला त्यांचा देखील त्यांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य संस्था करत असते. त्यामुळे मी सरांचे एकदम पुन्हा मनापासून आभार मानतो. आणि असे कार्यक्रम ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्या सर्व लोकांनी महिलांना प्रोत्साहन देण्याचं कार्य करावं. त्यासोबत समाजातील इतर सर्व घटकातील जे लोक असतील त्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल या पद्धतीने प्रत्येकाने काम करावं. महिलांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश एवढाच आहे, एकदा महिला ह्या प्रोत्साहित झाल्या तर घर आपोआप प्रोत्साहित होतं. हा त्यातला मुख्य हेतू आहे. म्हणजे मुख्य मास्तरलाच पहिले प्रोत्साहित केलं तर बाकी विद्यार्थी आपोआप होतात. त्या भूमिकेतनं महिलांचा सत्कार अत्यंत अग्रक्रमाने आपण करतो आहे आणि तो करावा. इतरांनी देखील असं त्यांच्याकडनं एक लेसन घ्यावा. त्यांच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे, संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी अशोक स्तंभ नाशिक. आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील कार्यकर्तृत्ववान 50 महिलांचा दैदिप्यमान सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटक आमदार सीमाताई हिरे या ठिकाणी आल्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा हिमगौरी आडके मॅडम, महापौर, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय वासुदेव देसले सर, DYSP नाशिक ग्रामीण, त्याचबरोबर कलासाई पैठणीच्या अश्विनी मॅडम, त्याचबरोबर सुवर्णा भावसार मॅडम सूची फाउंडेशनच्या संचालिका, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या. त्याचबरोबर साताऱ्यावरनं डॉक्टर मच्छिंद्र मुंडे ह्यासुद्धा तृप्ती फाउंडेशनचे संचालक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या विशेष महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाह चॅनलवर दररोज रात्री 7:30 वाजता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या सिरियल चालू राहते. त्या सिरियलच्या छोटी साऊ या ठिकाणी विशेष उपस्थिती होती. असे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सगळ्या महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार आणि साहित्य क्षेत्रात ज्यांचं अतुलनीय कार्य आहे असं मौल्यवान कार्य म्हणजेच पुष्परत्न काव्यगौरव पुरस्कार या ठिकाणी आमंत्रित केले होते सर्वांना. आणि सगळ्यांना या ठिकाणी 50 महिलांना आम्ही अतिशय छानपणे पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे. आणि हे कार्य आम्ही दरवर्षी. नमस्कार, मी तक्षा शेट्टी. जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी यांच्या निमित्त मला इथे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आमंत्रित केलं गेलं आणि मला इथं सन्मान करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील तुमच्या सर्वांची लाडकी सावित्री. मी सावित्रीबाईंचं म्हणजे छोटी सावित्रीचं पात्र करत आहे आणि मला खूपच छान वाटतंय. कारण असे महान व्यक्ती ज्यांच्यामुळे स्त्रिया शिकताय, काय झाले डॉक्टर, वकील, शिक्षक ते होत आहे, ते त्यांच्यामुळे. आणि त्यांचं पात्र करताना मला खूपच अभिमान वाटतंय. आणि तुम्ही सिरियल बघायला विसरू नका, कारण या सिरियलमध्ये खूप सगळं शिकण्यासारखं आहे आणि मला खूप शिकायला मिळालंय. या सिरियलमध्ये त्या काळी काय काय घडलं होतं, काय काय नियम होते,
काय काय खेळ खेळत होते हे सगळं शिकायला भेटणार आहे तुम्हाला. तर नक्की बघा ज्योतिराव फुले दररोज संध्याकाळी 7:30 वाजता. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.